4 ओव्हरची मॅच असेल. चला दोन्ही टीमला विनंती करतोय आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह ते उद्या. 4 ओव्हरची मॅच असेल, याकडे सुद्धा लक्ष वेधलं जातं. यस लेट्स प्लेचा इशारा पंचांच्या माध्यमातून मॅचला सुरुवात. अभिषेक सातामकर ऑन स्ट्राईकला. पहिला बॉल प्रचंड वेगाने राहिला, टप्पा पडला, त्यानंतर वाईट बॉलनं प्राप्त केला आणि विकेट किपरचा वैध घेतला गेला आणि पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. खारपटी संघ आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह उद्या. आकाश बॉलिंगला. पहिलं षटक हाताळण्यासाठी आकाश यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. आकाशनं मात्र चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळाला. यावेळेस पंच आमच्याकडे बळे दर्शवलाय की हा व्हाईट बॉल आहे. अवांतरित स्वरूपामध्ये धावफलक इथे मात्र ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिली धावफलकावरती येते. बॅटिंग करत असताना उज्ज्वला सातामकर पुरस्कृत श्री काळभैरव नौखार या संघाच्या माध्यमातून. यावेळेस आणखीन एक व्हाईट बॉल, बॅक टू बॅकचा दुसरा व्हाईट बॉल पाहायला मिळालाय. पहिला बॉल चांगल्या थाटणीचा राहिला, त्यानंतर थोडेसे गोलंदाज लाईन वरती बिघडलेला आपल्याला पाहायला मिळाले. दुसरा हा बॅक टू बॅकचा वाईट त्याच्या माध्यमातून आला. 2 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. ओपिच बॉल होता, बॅटची लिडिंग एज घेतल्या. थोडासा वेळ बॉल हवेमध्ये पाहायला मिळाला. विकेट किपर आलेत बॉलवरती. एक सिंगल त्या वेळेला कंप्लीट केले जाते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सिरसाबल. धावफलकावरती धावा 3 या अंकावरती जाऊन पोहोचतील. तीन धावा धावफलकावरती. पहिला 2 बॉलचा खेळ इथे मात्र संपुष्टात आलेला पाहायला मिळाला. आकाशांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला. कॅप्टनने चांगली गोलंदाजी केलेली पाहायला मिळाली आहे. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा, त्यानंतर 2 बॅक टू बॅक वाईड आले आणि आता एक सिंगल आले. परंतु ओ पिच बॉल लॉप केलाय. समोर क्षेत्ररक्षक आहेत, दूरवरती राहिले. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न अभिषेक करतात, परंतु दुसरी धाव घेतली जाणार नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरसावत असताना धावफलकावरती धावा 4 या अंकावरती पाहायला मिळतात. पहिला 3 बॉलचा खेळ संपला. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना आकाश चांगली गोलंदाजी करतात. ओपिच बॉल बॅटमॅन सेटला केलेला डीप मिड विकेट मध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने बॉलवरती आल्यात. एक सिंगल कंप्लीट. दुहेरीसाठी फलंदाज परतले आणि बघता बघता दोन्ही धावा अगदी सुखरूपरित्या कंप्लीट झाल्या. 2च्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावत असताना धावफलकावरती धावा संख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 4 बॉल 6 धावा धावफलकावरती. पहिली मॅच या स्पर्धेतील आजचा हा पहिला दिवस. एका बाजूला नौखार, त्याच्या विरोधामध्ये खेळत असताना खारापटी. या 2 संघादरम्यानची लढत. यावेळेला बॅट ऑन साइडला लॉंग लेग रिजन मध्ये अभिषेक सातमकरचा हा बार बॉल सीमा पार येतोय. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलकावरती धाव संख्या 12 या अंकावरती जाऊन पोहोचते. 12 धावा धावफलकावरती आल्या. पहिले 4 बॉल चांगल्या थाटणीचे राहिले, परंतु ज्या वेळेला हाफ ट्रॅकर बॉलला रडार मध्ये राहिला अभिषेक सातमकरचा आणि असा बॉलवरती अभिषेक सातमकर तुम्हाला सोडणार नाहीये हे दाखवून दिले मैदानाच्या आतमध्ये. हा पहिला षटकार या स्पर्धेतील अभिषेक सातमकर या बॅटरचा बॅटमन येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. रबर बॉलचं क्रिकेट चांगल्या थाटणीचे खेळतात. आज ऑलराऊंडर म्हणून त्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं गेलं. फुलटॉस बॉल आणखीन एक समोर आक्रमण केलंय. गुटना टेक सिक्सर एक बॉल आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिग हिट. 6 धावा षटकार. पहिलं षटक संपुष्टामध्ये. पहिल्या 6 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 18 या अंकावरती जाऊन पोहोचतात. पहिल्या 4 बॉल मध्ये आकाश प्रभावी आपल्याला पाहायला मिळाले, परंतु ज्या वेळेला अभिषेक सातमकर स्ट्रायकर इनला आल्यानंतर 2 बॅक टू बॅकचे बिग हिट त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि त्यानंतर धावफलक सुद्धा फ्लाय झालेलं पाहायला मिळालंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी माग पडते. आणखीन एक महत्वाचे गोलंदाज अल्पेश पाटील दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अल्पेश नेहमीच फलंदाजांना चकवणारी गोलंदाजी नेहमी करतात, परंतु रबर बॉलमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी अल्पेश यांच्या माध्यमातून केली जाईल ते सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर रडबा बॅट ऑन साइडला खेळला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल. निर्णय अजून सुद्धा पेंडिंग आहे. पंचांचा इशारा येणं अजून बाकी आहे. चला तिथे स्वयंसेवक त्यांना विनंती करतो आपण निर्णय कळवा. चौकार आहे की षटकार. यस
जी पट्टी आपण बाउंड्री लाईनला लावली त्याच्या बाहेरच षटकार आहे, याकडे सुद्धा लक्ष वेधलं जात आहे. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते. ओके, कपड्याला जर टच झालं तर षटकार असेल. जी बाउंड्रीला कपडा लावलाय तो षटकार आहे, अर्थात तीच बाउंड्री लाईन आहे. ही संपूर्ण स्पर्धा आपण जीटी स्पोर्ट्स लाईव्ह अर्थातच सन्माननीय तुषारजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या संगमामध्ये ही वाहिनी आली आणि आज संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांचं प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळालं आहे. चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. जर या वाहिनीचं कामकाज तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण की आपल्या हक्काच्या माणसांची आणि आपल्या हक्काची ही वाहिनी आहे जीटी स्पोर्ट्स. अर्थातच 10वी चषकाचे जनक सन्माननीय तुषारजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून ही वाहिनी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये काम करत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली क्वालिटी आणि उत्तम दर्जाचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. यस, 4 धावा इथे मात्र धावफलकावरती ॲड केल्या जातील. चौकाराचा इशारा आला अल्पेश पाटीलच्या विरोधामध्ये. पहिलाच बॉलवर चौकार संजय सातमकर यांच्या बॅटमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने आतापर्यंत धावफलकावरती धावा 22 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 22 धावा धावफलकावरती. अल्पेश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल होत आहेत. समोर संजयच्या बॅटमध्ये एक चौकार आला. कोलवर टप्प्याचा बॉल प्रचंड वेगाने राहिला, टप्पा पडला, तदनंतर वेगाने विकेट किपरचा बॉल वैधने घेतला. डॉट बॉल येतोय. संजयच्या विरोधामध्ये चांगली गोलंदाजी. पहिला बॉलवरती संजयने हात खोले. आता संजयला आपल्याला रोखायचं आहे, ते रोखून दाखवत असताना अल्पेश पाटील सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ओपिच बॉल समोर लॉप केलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मस्तकावरती दस्तक देत असताना बॉल सीमा पार. धावा आल्या 6. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा 28 या अंकावरती जाऊन पोहोचतात. या षटकामध्ये अल्पेशने आतापर्यंत 3 बॉल हाताळले. पहिला बॉलवरती चौकार, दुसरा बॉल निर्धाव स्वरूपाचा, तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा संजय हावी ठरले. 6 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. हाफ ट्रॅकर बॉलला पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक हात डीप मिड विकेटला. बॉलवरती प्रचंड वेगाने आले. एक सिंगल त्यावेळेला अगदी सहजरित्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक आता मात्र पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळाला, जिथे धावफलकावरती धावसंख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 29 धावा धावफलकावरती. त्याही वेळेला सन्माननीय श्रीजी मुकल साहेब यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा प्रमुख अतिथी मंचकावरती आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. वेलकम सर. पुन्हा एकदा विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं स्वागत आहे. 5वा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबलं जाईल. 29 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल अल्पेश पुन्हा एकदा गोलंदाजी मागवरती आहेत. आडबा बॅट नॉन सेटला केलाय. फटका फसलाय. फिल्डर बॉलच्या खाली येतोय. थोडेसे दूर राहिलेले पाहायला मिळाले. एक सिंगल कंप्लीट दुहेरीसाठी परतले. डेंजर एंडला धावत असताना अभिषेक सातामकर 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण करत असताना पाहायला मिळाले. 2च्या मदतीनं धावफलकावरती धावा. 12 बॉलच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉलमध्ये 31 बनवल्या गेल्या. पहिल्या ओव्हरमध्ये आकाश आले. आकाशनं मात्र 18 धावा खर्च केलेला आपल्याला पाहायला मिळाल्यानंतर तदनंतर गोलंदाजीला आलेले अल्पेश पाटील यांना मात्र 13 धावा खर्च केलेला आपल्याला पाहायला मिळाल्यात. 12 बॉलच्या समाप्तीनंतर 31 बनवल्या गेल्यात. येणाऱ्या 12 बॉलमध्ये इथून किती धावांचं टार्गेट सेट केले जाईल पाहणं महत्त्वाचं आहे. अल्पेश पाटीलला चांगली गोलंदाजी केली आहे. त्याच पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. एका बाजूने फटके जरूर आले, परंतु तदनंतर रोखण्याची क्षमता अल्पेशने सुद्धा ठेवलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. परंतु नौकार संघाकडनं एक महत्त्वाची बाब राहिली आहे. दोन्ही आघाडीला आलेले बॅटर सेट झाले. दोघांच्याही बॅटमधनं षटकार चौकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेस पंच वळल्यात. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट प्लस 22च्या स्वरूपामध्ये एक अशा एकंदरीत 2 धावा धावफलकावरती येतील. विनंती करतोय बॉलरचं नाव कळवा. दैवत गोलंदाजी मागवरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल खराब राहिला. त्यावेळेला 22च्या स्वरूपामध्ये धाव सुद्धा आली. अशा अवंतरी स्वरूपाच्या 2 धावा स्कोर कार्डवरती आहेत. हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय, परंतु फटका फसला बिहाइंड द विकेट. विकेट किपर अल्पेश पाटील. चुकी होणार नाहीये. पहिला विकेट होईल पतंग, जिथे पहिला धक्का
टीम उज्ज्वला सातामकर पुरस्कृत श्री काळभैरव नौकार संघाला बॅटर अभिषेक सातामकर मैदानाच्या बाहेर. पहिला विकेटचा पतंग होतोय. दैवत पाटील गोलंदाजीला आले आणि पहिल्याच बॉलवर सफलता प्राप्त करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. पहिला धक्का बसलाय. अभिषेक सातामकर परतले. तदनंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती दाखल होत असताना नरेश आपल्याला पाहायला मिळतात. नरेश बॅटिंगसाठी आल्यात. श्री काळभैरव नौकार संघ म्हटलं की मोठमोठे दादा बॅटर्स या संघाकडे नेहमी पाहायला मिळतात. हर्षद टावरी, अमर टावरे असेल, तदनंतर भास्कर सातामकर ही महत्वाचे नाव आहे. आज थोडीशी अनुपस्थिती त्यांची पाहायला मिळते. परंतु तदनंतर सुद्धा संजय सातामकरनं डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला अभिषेकनं चांगली साथ मैदानाच्या आतमध्ये दिलेली आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तर धावा आल्या. या ओव्हरमध्ये काय घडेल? आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल टप्पा पडला. प्रचंड वेगानं बॉल विकेट किपर सावध घेत असताना डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक 33 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दैवत तयार. राऊंड द विकेट. आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल, परंतु पंचांचा इशारा. बरीचशी उंची चेंडूनं गाठली आणि त्या अनुषंगाने इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेला गोलंदाजाला ऑन केलं जाते की हा अशा स्वरूपाचा पहिला चेंडू, अर्थातच 1 बाउन्सची वॉर्निंग इथे मात्र गोलंदाजाला दिली जाते. पुलटॉस बॉल अर्बा बॅट नॉन स्ट्रेटला करायचं. बॅटची इनसाइडच घेतली गेल्या. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक स्वतः विकेट किपर अल्पेश पाटील बॉलचा पाठलाग करत असताना पाहायला मिळाले. त्यावेळेला एक सिंगल कंप्लीट. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धाव संख्या 35 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 35 धावा आतापर्यंत धावफलकावरती बनवल्या गेल्या. दैवतनं पहिल्या 3 बॉलमध्ये तरी चांगली गोलंदाजी केलेली पाहायला मिळाली आहे. अवांतरी स्वरूपाच्या धावा आल्या तरी सुद्धा निर्धाव स्वरूपाचे चेंडू सुद्धा त्यांना हाताळल्यात आणि महत्त्वाचे राहिलेले आपल्याला पाहायला मिळालेत. एक विकेट सुद्धा अभिषेक सातामकरला त्यानं मैदानाच्या बाहेर परतवलाय. आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल टप्पा पडला आणि ॲक्सेप्टेड बाउन्स पाहायला मिळाला आणि त्यावेळेला प्रचंड वेग या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलक स्थिरावलं जाईल. धावफलकावरती धावा 35 या अंकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा अनएक्सेप्टेड बाउन्स. पंचांचा इशारा नो बॉल. 1 बाउन्स वॉर्निंग या पलीकडे दिली होती आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू दैवतनं हाताळला आणि त्या अनुषंगानं पंचांनी मात्र नो बॉल घोषित केला गेला आणि पुढचा बॉल फ्रीट असणार आहे. फ्रीट म्हणजेच एक मोठा फटका मुबलक खेळण्याची संधी संजय सातामकर यांच्याकडे उपलब्ध आहे. आणखीन एक खरा बॉल पाहायला मिळाला. वेस्ट साईडचा बीमर. पंचांचा इशारा नो बॉलचा आला. थर्डमॅन मध्ये फटका एक्झिक्यूट केला पडतो धावबादच्या स्वरूपामध्ये. विकेट चोईल पतंग. बॅटर नरेश यांना मात्र आता मैदानाच्या बाहेर परतावा लागेल. दुसरा धक्का टीम नौकार संघाला. बॅटर आउट. खराब चेंडू पाहायला मिळाला होता. गोलंदाज दैवतच्या माध्यमातून वेस्ट साईडचा बीमर होता त्यावरती कट करण्याचा प्रयत्न. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक प्रचंड वेगानं बॉलवरती आले आणि फेक अप्रतिम राहिली आणि त्यानंतर धावबादच्या स्वरूपामध्ये नरेश मात्र बाद झाले. दुसरा धक्का बसला टीम नौकार या संघाला. या स्पर्धेच्या माध्यमातून कंपल्सरी चेस हा नियम सुद्धा असणार आहे. याकडे सुद्धा लक्ष वेधलं जातं. नरेश बाद झाले आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना जय भोईर दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल सुद्धा फ्री हिट असणार आहे. जय आले. जयला सुद्धा संधी असेल एक मोठा फटका खेळण्याची. जयनं या हंगामामध्ये खऱ्या अर्थानं प्रभावित केलं. ज्या वेळेला त्याच्याकडे बॅट आले त्यानं प्रभावित केलं. ज्या वेळेला चेंडू दिला त्या वेळेला त्यानं प्रभावित केलेला आपल्याला पाहायला मिळाला. परंतु दैवतचा बॉल प्रचंड वेग घेतलाय. या पलीकडचे बॉल शॉर्ट टर्म हाताळले परंतु आता पुढे गोलंदाजी करण्याचा निर्णय दैवतच्या माध्यमातून घेतला गेला आणि त्यावेळेला यश त्याच्या वाटेला आलं. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. डॉट बॉलच्या मदतीनं 38 आतापर्यंत स्कोर कार्डवरती आहेत. आणखीन एक वेगवान बॉल थोडासा खाली राहिला. समरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक 3 इथे संपुष्टामध्ये. 18 बॉलचा खेळ संपलाय. 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 38 अंकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये जिथं बॅटिंग करत असताना उज्ज्वला सातामकर पुरस्कृत श्री काळभैरव नौकार हा संघ प्रथम बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 18 बॉलमध्ये 38 आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये आकाश आले 18 धावा त्यानं खर्च केल्या. त्यानंतर अल्पेश आले. अल्पेशने रोध लावला. अवघ्या 13 धावा खर्च केल्या. त्यानंतर दैवत आले. दैवतनं मात्र प्रभावित केलंय. अवांतरी स्वरूपाच्या धावा खर्च जरूर केल्या. त्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये महत्त्वाची विकेट अभिषेक सातामकरला त्यानं बाद केलं आणि अवघ्या 7 धावा त्यानं खर्च केलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. चला जास्तीचा वेळ घ्यायचा नाहीये. लगेचच
चौथे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आमंत्रित करायचे आहेत. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीला गोलंदाज पाहायला मिळतो टीम जय बजरंग वेताळ खारपटी या संघाच्या माध्यमातून. आयुष गोलंदाजी माग परत आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आयुष यांच्यावरती विश्वास दाखवला जातोय. संजय अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहेत. आघाडीला ते आले आणि आघाडीला येत असताना मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आलेले आपल्याला पाहायला मिळाले. एक चौकार तर एका षटकाराच्या मदतीनं ते मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीनं बॅटिंग केली जाईल, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल त्याचं सुद्धा उत्तर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आयुषच्या विरोधामध्ये कशा पद्धतीनं बॅटिंग करतील संजय सध्या ऑन स्ट्राईकला आहेत. पहिलाच बॉल अनअक्सेप्टेड बाउन्स, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आणि त्यावेळेला वन बाउन्सची वॉर्निंग सुद्धा गोलंदाजाला या ठिकाणी दिली जात आहे. अभ्यंतरी स्वरूपामध्ये आणखीन एक धावफलकावरती ॲड धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 39 धावा धावफलकावरती आहेत. हाफ ट्रॅकर बॉल अप्रतिम फटका खेळलाय. ताकद न झाकत पाहायला मिळाली आहे. बॉलला फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकाराच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावले. धावफलकावरती धावा 45 या अंकावरती जाऊन पोहोचतात. पुढचा बॉल यावेळेस ओव्हर द विकेट आले. तडबा बाटने खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक स्वतः दैवत विकेट किपर आहेत आणि बॉल वरती पोहोचलेत आणि आता धावबाच्या स्वरूपामध्ये संधी ते उपलब्ध आहे. विकेट मिळेल. आणखीन एक बॅटर जय भोईर आता मात्र मैदानाच्या बाहेर. धावबाच्या स्वरूपामध्ये जय बाद झालेत. शेवटचा षटक आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये संजय हे जास्तीचे स्ट्रायकरवरती असणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने विकेट सॅक्रिफाईस केली आहे. संजयला खेळण्याची संधी इथे मात्र जय भोईरनं दिलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. 46 आतापर्यंत बनवल्या गेल्यात. अजून सुद्धा 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलमध्ये किती धावा बनवल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल हे सुद्धा पाहणं तितकंसं महत्त्वाचं आहे. जोवर संजय मैदानाच्या आतमध्ये आहे तोवर मोठे फटके नक्कीच पाहायला मिळतील आणि मोठे टोटल नौकार संघ हा सुद्धा उभारत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुएल हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. चला नेक्स्ट मॅच हृदय 11 रोड खुर्द आणि त्याच्या विरोधामध्ये रोहा मोल्ला रोहा रॉयल्स या संघांना मी विनंती करतो की आपण टॉससाठी व्यासपीठाकडे यायचं आहे. यावेळेस हा बॉल दिशेवरती भरकटले. लेग स्टंपला मिस करणारा हा बॉल, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. व्हाईट बॉलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावसंख्या 47 या अंकावरती जाऊन पोहोचते. ओपी बॉल ऑफ केला. फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. प्रयत्न चांगले राहिले परंतु धावा वाचवल्या जातील का तर नाही. संजयच्या बॅटमधनं आणखीन एक मोठा तडाखा. बॉल सीमा पार. षटकार 6 धावा. प्रयत्न चांगले राहिले. 6 धावा वाचू शकले असते. प्रयत्न तर केले परंतु शेवटच्या क्षणाला संजय यांना मात्र 6 धावा मिळत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 6च्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या 53 या अंकावरती जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा लक्ष वेधतोय हृदय 11 रोड खुर्द आणि रोहा रॉयल्स रोहा या संघाचं मी लक्ष वेधतोय. आपण लगेच टॉससाठी या. आयुष पुन्हा एकदा गोलंदाजी मागवरती. समोर संजय. संजयनं चांगली बॅटिंग केली. या ओव्हरमध्ये सुद्धा 2 षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत. आणखीन एक लेग ग्लान्स केलाय. फटका मिस टाइम होता परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती राहिलेत. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल आणि या दुसरी धाव सुद्धा त्यावेळेला अगदी सुखरूपरित्या कंप्लीट केली जाते. या 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा 55 या आकड्यावरती पाहायला मिळतात. 55 धावा धावफलकावरती आहेत. अजून सुद्धा या पूर्वार्धाच्या डावातील शेवटचे 2 अंतिम बॉल येणं बाकी आहेत. आयुष डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजीला आले परंतु महागडे सुद्धा राहिलेले आपल्याला पाहायला मिळाले आहेत. कारण राहिलंय संजयची डेथ ओव्हरमध्ये केलेली अप्रतिम बॅटिंग. चांगली बॅटिंग तो करतोय. फुलटॉस बॉल अडबा बॅटनं पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर आणि त्यावेळेला पंचांचा इशारा नो बॉलचा वेस्ट साईडचा बीमर पाहायला मिळाला. तब्बल 5 धावा आता धावफलकावरती ऍड केल्या गेल्या. 5च्या मदतीनं धावफलक 60 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. 60 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. खरा बॉल पाहायला मिळाला आयुष्याच्या माध्यमातून आणि अशा पद्धतीचे चेंडू जर तुम्ही हाताळले तर संजय सेट झालेले बॅटर आहेत ते तुम्हाला सोडणार नाही आहेत. पुढचा बॉल सुद्धा फ्रीडचा असणार आहे. प्रश्नचिन्ह मोठं उभारलंय. गोलंदाज आयुष्या समोर बॉल टाकावा कसा, कारण की समोर संजय अप्रतिम बॅटिंग करतोय. आणखीन एक फुलटॉस बॉल. थोडीशी आउटफील्ड स्लो आहे. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावाचाही त्यावेळेला प्रयत्न. दुसरी धाव मिळेल का? यस, दुसरी ही धाव कंप्लीट केली जाते.
फ्रीडचा बॉलवरती 2 धावा आल्या, 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना 62 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. शेवटचा बॉल, अंतिम बॉल. आयुष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. समोर पुन्हा एकदा संजय आहेत. चांगली बॅटिंग संजयांच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहिली आहे. यावेळेसचा बॉल समजला नाही, टप्पा पडला, वेगानं बॉल आला अंगावरती. बॅटर संजयचा एक सिंगल कंप्लीट केलं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव घेत असताना बॅटर संजय आता मात्र धावबाच्या स्वरूपामध्ये बाद झाले. त्यावेळेला लेग बाईसचा सुद्धा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. लेग बाईसच्या स्वरूपामध्ये शेवटच्या बॉलवरती एक सिंगल मिळाली आहे. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावा 63 बनवल्या गेल्या. येणाऱ्या 24 बॉलमध्ये 64 धावेची आवश्यकता असेल टीम जिरे बजरंग वेताळ खारापटी या संघाला. चला, हृदय 11 रोड खुर्दा आणि त्याच्या विरोधामध्ये खेळत असताना रोहा रॉयल्स रोहा या संघाचं मी पुन्हा एकदा लक्ष वेधतो की आपण लगेचच टॉससाठी व्यासपीठाकडे यायचं आहे. नेक्स्ट मॅच टॉससाठी आपण पुन्हा एकदा इन्व्हाइट करूयात. हृदय 11 रोड खुर्दा आणि त्याच्या विरोधामध्ये खेळण्यासाठी रोहा रॉयल्स रोहा या दोन्ही संघांचं मी लक्ष वेधतोय की आपण टॉससाठी लगेचच व्यासपीठाकडे या. दोन्ही संघांना सूचना येते, जर आपला रिप्रेझेंटेटिव्ह इथे नसेल तर आपल्याला पॅनलाइज सुद्धा केलं जाऊ शकतं. आपला 12 प्रतिनिधी ते असणं गरजेचं आहे, अन्यथा आपल्याला पेनल्टी दिली जाईल. 11च आहेत. ओके,
नावं सांगा मग. दैवत पाटील आणि त्याच्या साथीला आघाडीला येत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. खारपटे आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह पाठवा, आपली बॅटिंग आहे ना. दैवत आणि येस, गोलंदाजीला अभिषेक सातामकर. पंचांचा इशारा, मॅचला सुरुवात. 64चा पाठलाग करायचा आहे. दैवत पाटील आघाडीला आलेत. सध्या ऑनस्ट्राईकला ते आपल्याला पाहायला मिळतात. अभिषेक गोलंदाजीला आलेत. सर्वाधिक लोकप्रियता असा गोलंदाजानं मिळवली आहे तो अभिषेक सध्याच्या घडीला गोलंदाजीला येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी आपण विनंती करूयात. हृदय 11 रोट खुर्द आणि त्याच्या विरोधामध्ये खेळत असताना रोहा रॉयल्स रोहा या संघाच्या कॅप्टनचं मी लक्ष वेधतो की आपण लगेचच टॉससाठी या. पहिलाच बॉल प्रचंड वेगाने टप्पा पडला आणि गोळीच्या वेगाने बॉल विकेट किपरचा वेध घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपाचा, पहिला पूर्वार्ध आठवावा लागेल. आकाश गोलंदाजीला आले. पहिला बॉल सुद्धा निर्धाव स्वरूपाचा हाताळला, परंतु षटक संपताना 18 धावा त्यानं सुद्धा खर्च केल्या. त्याच पद्धतीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दैवत पाटीलला सुद्धा करावं लागेल. दैवतकडे ती क्षमता आहे, मोठे फटके तो सुद्धा खेळू शकतोय. यावेळेस आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडला, वेगानं बॉल विकेट किपरचा वेध घेत असताना आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 2 बॅक टू बॅकचे निर्धाव स्वरूपाचे चेंडू खूप सारे महत्त्वाचे असतील, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये कमीच्या धावा आल्या तर 64 सुद्धा बनवणं मुश्किल होईल. आणखीन एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला, परंतु दिशेवरती भरकटले. व्हाईट बॉलचा इशारा पुरुषोत्तमजी भगत सर यांच्या माध्यमातून येतोय. व्हाईट प्लस 22च्या स्वरूपामध्ये एक अशा एकंदरीत 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील आणि या 2च्या मदतीनं धावफलकावरती धावा संख्या जाऊन पोहोचेल 2 अंकावरती. पहिल्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलकावरती आल्यात. पहिले 2 चेंडू निर्धार स्वरूपाचे पाहायला मिळाले, परंतु तदनंतर व्हाईट बॉल आला आणि त्यावेळेला अमांतरी स्वरूपामध्ये धावा खर्च केल्या गेल्या. आणखीन एक वेगवान बॉल, प्रचंड वेग या गोलंदाजाकडे आहे आणि चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न दैवत पाटीलने केला. लेग बाईसचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. धावफलक पुढे सरसावला. धावफलकावरती धाव संख्या 3 अंकावरती जाऊन पोहोचतीये. चला, हृदय 11 रोट खुर्द आणि रोहा रॉयल्स रोहा या संघाचं पुन्हा एकदा मी लक्ष वेधतोय की आपण टॉससाठी लगेचच या. अभिषेक सातामकर बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल, आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला, परंतु धाव रोखतील का? यस, रोखली जातीये धाव. विकेटचं होतंय पतंग. धावबादच्या स्वरूपामध्ये मोठी विकेट मिळते. दैवत पाटील आता मात्र मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतंग होतंय. दैवत पाटील आता मात्र मैदानाच्या बाहेर परतल्या. धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट होत असताना आपण पाहिलेत. तदनंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी दाखल होत असताना आयुष आपल्याला पाहायला मिळतात. आयुष चोरगे आणि मंथन ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अभिषेकने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. 4 बॉल हाताळले. 4 बॉलमध्ये अवघ्या 3 धावा त्याने खर्च केलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. अभिषेक सातामकर वेगाचा बादशाह गोलंदाजी करतोय. आणखीन एक वेगवान बॉल, विकेट किपर बॉलवरती आलेत. चांगली गोलंदाजी. टप्पा पडला की प्रचंड वेग चेंडू प्राप्त करतो आणि त्यावेळेला बॅटर्सकडे त्याचा उत्तर कोणत्या स्वरूपाचा सापडत नाहीये. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 5 बॉलचा खेळ पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू असताना 3 धावा धावफलकावरती आहेत. ओपिच बॉल लॉफ्ट केला. बॉल हवेमध्ये आहे. फिल्टर जज करतील का? बॉलनं हवाई सफर केली आहे. मोठा फटका येतोय मंथनच्या बॅटमननं. हवाई हल्ला केला जातोय. बॉल सीमा पार. धावा मिळाल्या 6 षटकार. पहिला ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव संख्या 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 64चा पाठलाग करायचं होतं. पहिल्या 5 बॉलमध्ये धावा आल्या नव्हत्या. शेवटच्या बॉलवरती मंथन आले आणि मंथन यांच्या बॅटमध्ये षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 9 आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. इथून 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉलमध्ये विजयासाठी आवश्यकता 18 बॉलमध्ये 55 धावेची आवश्यकता असणार आहे.
षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजीला प्रणित दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. महत्वाचे गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे सातत्याने पाहिलं गेलंय. अप्रतिम स्ट्रोक खेळल्या मैदानाच्या आतमध्ये आयुषच्या बॅटमन डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्लासिकल अंदाजामध्ये खेळलेला हा क्लासिकल स्ट्रोक बॉल सीमा पार. धावा आल्या 4. चौकार. 4 धावा आल्या. 4च्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळाले. धावफलकावरती धाव संख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. 13 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्याच बॉलवरती प्रणितच्या विरोधामध्ये हल्ला चढवला आयुषच्या बॅटमधनं. 4 धावा आल्यात. 4च्या मदतीने 13 आतापर्यंत बनवल्या गेल्यात. पुढचा बॉल आणखीन एक समोरच्या दिशेला आक्रमण केलं आहे. क्षेत्ररक्षक आहेत अभिषेक त्या ठिकाणी. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावाचा सुद्धा प्रयत्न त्याही वेळेला मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतो. धावफलकावरती धावा 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचतात. 15 धावा धावफलकावरती आहेत. मोठे फटके खेळावे लागतील. जर 64चा पाठलाग करायचा आहे तर मोठे फटके प्रत्येक बॅटरच्या बॅटमध्ये येणं गरजेचं आहे. प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधामध्ये अटॅकिंग इंटरनं मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. आणखीन एक वेगवान बॉल परंतु दिशेवरती भरकटले गोलंदाज प्रणित. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना धावफलकावरती धावा 16 या आकड्यावरती पाहायला मिळतात. फटका इथे मिस टाइम पुन्हा एकदा पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आले डीप मधनं. स्वतः गोलंदाज बॉलवरती आले. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय परंतु डिरेक्ट हिट होणार नाही आहे. 2 धावा या वेळेला कंप्लीट केल्या जातात. 2 नंबरवरती समाधान सुद्धा आयुष्यानं मानलेलं आपल्याला पाहायला मिळालंय. 2 आलाय. 2च्या मदतीने धावफलक आता मात्र पुढे सरसावत असताना धावफलकावरती धावा 18 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. 18 धावा धावफलकावरती बनवल्या जातात. आपण पाहतोय स्वर्गीय दीपेश भोईर स्मृती चषक 2025 रोहा बिग ब्लॅश पावसाळी धमाका. पहिला दिवस पहिली मॅच आपल्या भेटीला आली आहे. पहिल्याच मॅचमध्ये मोठी टोटल उभारली गेली आहे. 64 धावाचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केले. पाठलाग होऊ शकतो अशा पद्धतीने जर आपण फटकेबाजी केली. आयुषच्या बॅटमधनं 6 धावा षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. तब्बल 24 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 24 धावा धावफलकावरती बनवल्या जातात. आतापर्यंत षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना पहिला 4 बॉलचा खेळ आपण पाहिला. प्रणितच्या विरोधामध्ये चांगली बॅटिंग आयुषनं केली. 1 चौकार तर 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न केला. विकेट मिळेल धावबादच्या स्वरूपामध्ये. संधी होती त्या संधीचं सोनं केलं जाईल का? यास डेफिनेटली सोनं केलं जाते. मंथन सारखी एक मोठी विकेट आता मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली जाते. टीम उज्ज्वला सातमकर पुरस्कृत श्री काळभैरव नौखार या संघाच्या माध्यमातून दुसऱ्या विकेटचा पतंग मंथन मैदानाच्या बाहेर परतलाय. 24 वरती दुसरा धक्का बसलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाल्यात. 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी स्वागत दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. स्वागत दाखल झाले. षटक क्रमांक 2 मधील शेवटचा अंतिम बॉल येणं बाकी आहे. प्रणित पहिल्या 4 बॉलमध्ये थोडेसे मागे राहिले परंतु त्यानंतर चांगले चेंडू त्याने हाताळले. एक मोठी विकेट धावबादच्या स्वरूपामध्ये मंथन यांना मागे परतवलं या ओव्हरमध्ये. ओपिच बॉल समोर आक्रमण केलंय. अभिषेक सातमकर बॉलच्या खाली आहेत. आणखीन एक विकेट मिळतीये. बॅटर आयुष मैदानाच्या बाहेर. तिसरा धक्का बसतोय. षटक क्रमांक 2 संपुष्टामध्ये 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत धावफलकावरती धावा 24 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. उर्वरित 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी आवश्यकता 40 धाव्याची. 20च्या मदतीने धावफलक इथून राखायचा आहे. 40 बनवायच्यात. होऊ शकते धावा. त्या पद्धतीने बॅटिंग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावे लागेल. स्वागत आणि श्रेयशी जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. दोन्ही बॅटर नवीन मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. अद्याप कोणत्याही स्वरूपाचा चेंडू त्यांना फेस केला नाहीये आणि इथून 12 बॉलमध्ये 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. षटक क्रमांक 3 मध्ये टीम उज्ज्वला सातमकर पुरस्कृत श्री काळभैरव नौखार या संघाच्या माध्यमातून गोलंदाजीला गोलंदाज जय गोलंदाजीला येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. जय भोईर यांच्यावरती विश्वास दाखवला जातोय. बॅटिंगसाठी स्वागत ऑन स्ट्राईकला आहेत. मोठी फटके खेळण्याची क्षमता ॲज अ फिनिशर म्हणून ते मैदानाच्या आतमध्ये खेळतात आणि संघाकडनं खेळत असताना ज्या वेळेला फिनिशिंगचा रोल त्यांच्याकडे आला त्या वेळेला चांगली बॅटिंग त्याने केली आहे. यावेळेचा बॉल जयचा प्रचंड वेगानं पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा धावाच्या स्वरूपात विकेट मिळेल का? यस डेफिनेटली. ज्या वेळेला
धावबाची संधी उपलब्ध झाली ना त्या वेळेला क्षेत्ररक्षकानं चांगलं कामकाज केलेलं आपल्याला पाहायला मिळालं. हा तिसरा फलंदाज धावबाच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या बाहेर परतला. स्वागत आता मात्र परतले. तदनंतर नवीन बॅटर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना टीम खारापटी या संघाच्या माध्यमातून आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिलाच बॉलवरती धावबाच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त केली आहे. जिथे महत्त्वाचे बॅटर स्वागत होते, चौथ्या क्रमांकावरती ते बॅटिंगला आले होते, ते स्वागत आता मात्र मैदानाच्या बाहेर परतलेत. आकाश आलेत, परंतु चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये जय यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये अभिषेक आले 9 धावा खर्च केल्या. तदनंतर प्रणित आले 15 धावा खर्च केल्या. जय पहिल्याच बॉलवरती धावबाच्या स्वरूपामध्ये विकेट मिळवली आहे. श्रेयस याच्या विरोधामध्ये पहिला बॉल वाईट स्वरूपाचा आला. वाईट बॉलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळालं. धावफलकावरती धावा 25 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजून सुद्धा 39ची आवश्यकता आहे. चांगला बॉल टप्पा पडला, थोडासा टॉस चेंडू होतं, विकेट किपरचा वेध घेतला गेला आणि त्यावेळेला निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होती. डॉटबॉलच्या मदतीने धावफलक थांबला गेला. 25 धावा धावफलकावरती, 10 बॉल विजयासाठी आवश्यकता, 39 धावेची आवश्यकता आहे. एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा 26 अंकावरती येणारे 9 बॉल विजयासाठी आवश्यकता, 38 धावा. चला हृदय 11 रोटखुर्द आणि रोहा रॉयल्स रोहा या संघाचं मी पुन्हा एकदा लक्ष वेधतोय. आपण लगेच टॉससाठी व्यासपीठाकडे या. आणखीन एक प्रकार बॉल उंची मिळवल्या गोलंदाजानं. पुन्हा एकदा धावबाची संधी, त्याही संधीचं सोनं केलं जाईल. आणखीन एक बॅटर अर्थातच आकाश धावबाच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या बाहेर. आकाश बाद झाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अल्पेश पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतोय. आठ बॉलचा खेळ बाकी आहे. 38 धावेची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा हृदय 11 रोटखुर्द आणि रोहा रॉयल्स रोहा या संघाचं लक्ष वेधतो की आपण लगेचच या मॅच थोड्याच वेळामध्ये फिनिश होणार आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावत असताना धावफलकावरती धाव संख्या 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 27 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल जय भोईर, वेगवान बॉल होता परंतु दिशेवरती भरकटले. पुन्हा एकदा पंचबळने दर्शवलाय की हा वाईट बॉल आहे. या वाईट बॉलच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती 28 धावा बनवल्या जातात. 28 धावा बनवल्या गेल्या. 36ची आवश्यकता. ओपिश बॉल होता परंतु मोठा फटका येत नाही. या बॅटच्या स्टिकरवरती चेंडू आढळला. एक सिंगल प्रचंड वेगाने अल्पेश पाटील आणि श्रेयसनं कंप्लीट केले. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा 29. इथून 7 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता 29 धावेची. या बॉलवरती जर 35 धावेची आवश्यकता मापे असावी. 29 आतापर्यंत बनवल्या गेल्यात. 35ची इथून आवश्यकता आहे. पुन्हा एकदा वाईट बॉल. खूप सारे एक्स्ट्राचे बॉल या षटकामध्ये हाताळले गेले जय भोईर यांच्या माध्यमातून. 4 वाईड आतापर्यंत आपण या ओव्हरमध्ये पाहिले. 30 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल हवेमध्ये विकेट किपर बॉलच्या खाली जज करू शकले नाही आहेत. एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीने धावफलक 31 अंकावरती जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 3 इथे संपुष्टामध्ये 18 बॉलचा खेळ संपलाय आणि 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 31 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता 33 धावेची. 6 बॉल 33 धावा होऊ शकतात. त्या पद्धतीनं बॅटिंग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावे लागेल. अल्पेश पाटील आहेत. अल्पेश पाटीलकडे क्षमता आहे. मोठे फटके तो खेळू शकतोय. इथून मॅचला सुद्धा तो फिरू शकतोय. ती क्षमता त्याच्याकडे आहे. यावेळेसचा बॉल बॅटच्या स्टिकरवरती आला. लॉंग स्टॉप रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय परंतु थर्डमान तैनात करण्यात आले होते. बॉलवरती आले. अडवतील फेकतील तोवर दुहेरी कंप्लीट केली गेली आहे. 2च्या मदतीने धावफलकावरती धाव संख्या सुहेल गोलंदाजीला आले. 33 धावा धावफलकावरती. 5 बॉल 31ची आवश्यकता. वाईट बॉल येतोय. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगतता वाढतीये. 5 बॉल आणि आता 5 षटकारांची आवश्यकता आहे. कारनामा करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये अल्पेश पाटीलला जरी मॅच जिंकायची असेल.
रोहा तालुक्यातील पावसाळी रबर बॉलची सर्वाधिक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. स्वर्गीय दीपेश भोईर स्मृती चषक रोहा बिग बॅश पावसाळी धमाका ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. पहिल्याच मॅचमध्ये मोठी टोटल उभारली टीम नौकानं 64चं टार्गेट उभारलं होतं. पाठला करत असताना मॅचचा जर विचार केला तर आणखीन एक मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉलच्या मदतीनं धावफलकावरती धावा 36 आल्यात. येणारे चेंडू शिल्लक आहेत 5 आणि आवश्यकता 28 धावेची आहे. 5 बॉल 28 धावा. अल्पेश पाटील नेहमी कारनामे करण्यासाठी ओळखले जातात, मैदानाच्या आतमध्ये रेकॉर्ड्स करण्यासाठी ओळखले जातात. रेकॉर्ड्स केला जाईल का यावेळेस? पुन्हा एकदा चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. बॅटची कडा घेतली गेली होती आणि त्यावेळेला एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली होती. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावा 37. येणारे 4 बॉल आणि आवश्यकता आहे 27 धावायची. श्रेयस सध्याच्या घडीला डावकुरा त्याच्या बॅटर ऑन स्ट्राईकला आहेत. मोठा फटका खेळाय समोर 6 धावेसाठी श्रेयसच्या बॅटमधनं षटकार आलाय. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये श्रेयसच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. 6 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा संख्या जाऊन पोहोचते तब्बल 43 या आकड्यावरती धावा संख्या जाऊन पोहोचते. आणखीन एक ओव्हरपिच बॉल आहे, लॉफ्ट केला फटका याही वेळेला अप्रतिम पाहायला मिळाला आहे. हा दुसरा बॅक टू बॅकचा षटकार येतोय बॅटर श्रेयस यांच्या बॅटमधनं. 6 धाव्याच्या मदतीनं धावफलकावरती धावा 49 या अंकावरती जाऊन पोहोचतात. येणारे शेवटचे 2 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता आहे 15 धावेची. 2 बॉल 15 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या. जर गोलंदाजाने एखादी चुकी केली आणि त्या चुकीचं संधीमध्ये रूपांतर केलं तर ही मॅच सुद्धा जय बजरंग मित्र खारापटी हा संघ जिंकू शकतोय. श्रेयसनं उशिरा सुरुवात केली आहे परंतु चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2 बॅक टू बॅकचे षटकार आले त्याच्या बॅटमधनं. आणखीन एक ऑन साइडला फटका केला. क्षेत्राक्षे डाऊन दी बॉल चुकी होणार नाहीये. परतावा लागेल श्रेयसला मैदानाच्या बाहेर. विकेट होते पतंग. 49 या धावसंख्येवरती आणखीन एक धक्का बसतो टीम खारापटी संघाला. शेवटचा एक अंतिम बॉल आणि विजयासाठी आवश्यकता आहे 15 धावेची. 1 बॉल 15 धावा. पहिली मॅच उज्ज्वला सातमकर पुरस्कृत श्री काळभैरव नौकार आणि जय बजरंग बेताळ खारापटी या 2 संघादरम्यान. पहिल्या पूर्वार्धामध्ये 64चं टार्गेट सेट केलं गेलं. उत्तरार्धामध्ये पाठला करत असताना आतापर्यंत 23 बॉलमध्ये 49 धावा बनवल्या गेल्या. शेवटचा बॉल बाकी आहे आणि 15 धावेची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. व्हाईट बॉलच्या मदतीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावल्या. धावफलकावरती धावा 50 या अंकावरती जाऊन पोहोचतात. 1 बॉल आणि 14ची आवश्यकता आहे. आणखीन एक अप ट्रॅकर बॉल अनएक्सेप्टेड बॉल्स पंचांचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय त्यावेळेला 1 बॉलची वॉर्निंग सुद्धा दिली जाते. 51 बनवल्या गेल्यात. 1 बॉल बाकी आहे आणि 13ची आवश्यकता. यावेळेस आणखीन एक खरा बॉल पाहायला मिळाला. विकेटच्या बाहेर नो बॉल आहे. 9+2 नसेल अशा एकंदरीत 3 धावा. यस 3 धावा धावफलकावरती ऍड झाल्या. 3च्या मदतीनं धावफलकावरती धावा संख्या 54 धावा धावफलकावरती आहेत. 1 बॉल 10ची आवश्यकता. 1 बॉल 10ची आवश्यकता असताना चांगला चेंडू हाताळला गेला. मॅच जिंकले शेवटच्या क्षणाला टीम उज्ज्वला सातमकर पुरस्कृत श्री काळभैरव नौकार या संघानं मॅच जिंकल्या. वेल बोथ टीम दोन्ही टीमचा खेळ चांगला पाहायला मिळाला परंतु शेवटच्या क्षणाला पराभव स्वीकारावा लागते टीम खारापटी या संघाला. नेक्स्ट मॅच एका बाजूला हृदय 11 रोड खुर्द त्याच्या विरोधामध्ये खेळत असताना रोहा रॉयल्स रोहा रोड खुर्द संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. चला रोहा रॉयल्स रोहा आपणास विनंती करतो की आपण या लगेचच टॉस साठी या मॅचचा हिरो अर्थातच प्लेअर ऑफ द मॅचचा अगदा ठरतो ज्याच्या बॅटमधनं पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 34 धावा आल्या. तो टीम नौखार संघाचा संजय सातमकर ठरतोय प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. संजयना विनंती आहे की आपण या लगेचच आणि आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारा.
मी विनंती करेन आमच्या संपूर्ण टुर्नामेंटला ज्यांनी हजेरी लावली ते आमचे जवळचे मित्र आणि लाडके गौरवदादा सुर्वे यांचं मात्र इथे शुभ सन्मान होईल. मी विनंती करेन ओमकार कुचेकर यांच्या शुभ हस्ते मात्र गौरव सुर्वे यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. खऱ्या अर्थाने आदर्श नगरचा एक घटक आणि ज्या वेळेस ज्या वेळेस मात्र आम्हाला गरज लागली त्यावेळेस मात्र मदतीचा हात त्यांच्याकडून नेहमीच पुढे आलेला आम्हाला पाहायला मिळतो ते गौरवदादा सुर्वे यांचा इथे शुभ सन्मान होतोय. त्याच वेळेला मी विनंती करेन तुषारदादा शिंदे यांना की दिलीप देशमुख हे आमचे आधारस्तंभ म्हणून नेहमीच आमच्या पाठीशी उभे असलेले दिलीप काका देशमुख यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान होतोय. त्याच वेळेला उपस्थित असलेले आशिष स्वामी यांचा इथे यांचा सुद्धा शुभ सन्मान होईल. त्याच वेळेला उपस्थित असलेले अरविंद काका पाटील यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान होईल. आणि त्याच वेळेला मधुकर जंगम यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान होईल. खऱ्या अर्थाने आमच्यातलाच एक खेळाडू दीपेश रामदास भोईर काही वर्षापूर्वी आमच्यातून निघून गेला. त्याच्या स्फूर्तीने उजाळा देण्यासाठी मात्र ही स्पर्धा आपण भरवली आहे. स्वर्गीय दीपेश भोईर स्फूर्ती चषक 2025. आणि मी विनंती करेन गौरवदादा सुर्वे आणि सर्व मान्यवरांना की पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच संजय सातमकर वैयक्तिक 34 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या, आकर्षक फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. तो संजय सातमकर ठरलाय पहिल्या मॅचचा हिरो. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत कारण काय बॅटिंग दाखवली त्याने. खऱ्या अर्थाने पावसाळी रबर टुर्नामेंट आहे परंतु पाऊस थोडंसं कमी आहे त्याच कारणाने मात्र चांगली बॅटिंग झाली संजयची. पुढच्या मॅच साठी सुद्धा अशाच पद्धतीची बॅटिंग होईल अशी आपण आशा करूया. आणि थोडासा ब्रेक घेतोय कारण टेक्निकल एरर आलाय त्याच कारणाने